नमस्कार मित्रांनो, तर आता वाजले आहेत 12:30 आणि आम्ही चाललो आहोत डायनोसर पार्कला. तर आम्ही तिथे गेले की तुम्हाला दाखवते पार्क कसा आहे. नमस्कार मित्रांनो, आता वाजले आहेत 1. तर रविवार म्हणजे स्पेशलच असतो सगळ्यांचा. मी सकाळी काही उठली की अभ्यास केला, त्याच्यानंतर विचार केला की कुठे जायचं. पावसाळा एवढा आहे की ट्रॅफिकमुळे कंटाळाच येतो. तर आम्ही विचार केला की जवळपासच डायनोसर पार्कला जायचं का. मी म्हणले हो जाऊया. तर आता आम्ही चाललो आहोत डायनोसर पार्कला आणि तिथे गेले की आम्ही दाखवू ते डायनोसर पार्क कसं आहे. कंटिन्यू राहा. तर हे आहे राजमाता उद्यान आणि हे त्यांचं स्वतःचं पार्किंग आहे. आणि या राईट साईडला तिकीट काउंटर आहे आणि मोठ्यांसाठी 20 रुपये आहेत आणि लहानांपर्यंत म्हणजे 12 वर्षापर्यंत 10 रुपये आहेत. आणि इथून आपण एंट्री करू शकतो. हा आहे एंट्रन्स गेट 2. तर हा आहे एंट्रन्स. तर आम्ही आता एंटर करणार आहोत. तर आम्ही तुम्हाला दाखवू ते कसे टाईपचे डायनोसर आहेत. असाच पावसाचा आनंद घेत आम्ही चाललो आहे डायनोसर पार्कला. तुम्ही बघू शकता आता पाऊस पडत आहे. डायनोसर्स आहेत आणि कुठल्या प्रकारचे आहेत. तुम्ही बघू शकता किती मोठे डायनोसर आहेत. अँकिलोरस तुम्ही बघू शकता त्याच्या बारेमध्ये त्यांनी माहिती दिली आहे. त्याची अँकल जे आहे ते फोल्डेड असतं आणि त्याचं जे पाईप ते बनलं आहे पाईपनीच. ती बघू शकता तिथे माहिती आहे. लांबी आहे 175 फीट आणि 53.3 मीटर्स आणि वजन आहे 12,000 किलो आहे त्याचं आणि लेंथ आहे 1075 फीट. आणि तर आता आम्ही एंट्री केलेली आहे. तुम्ही बघू शकता तिथे खूप छान डायनोसर आहेत. मी तुम्हाला दाखवतेच हे कसे डायनोसर आहेत आणि त्यांच्या माहिती पण सांगेल. प्लीज कंटिन्यू राहा आणि आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा. हा आहे एंट्रन्स आणि इथून आम्ही एंट्री केलेली होती. पुढे गेले की वेगवेगळ्या प्रकारचे डायनोसर्स आहेत आणि असाच एक नवीन ब्लॉग आम्ही आणणार आहे पुढे. जर तुम्हाला असं बघायचं असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये सांगा नेक्स्ट ट्रिप कुठे करावी आम्ही.